ओबीसी आरक्षणावरनं सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा सामना अजूनही सुरूच आहे आणि त्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील सातत्यानं एकमेकांना टार्गेट करतायत। आता तर या दोघांमध्ये थेट कोयता, कुऱ्हाड आणि बंदुकीवरनं जुंपल्याचं पाहायला मिळतंय। कोयत्याच्या, कुऱ्हाडीच्या, काठ्याच्या, पाय तोडण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आणि आमची संस्कृती कशाला काढता? आणि आता त्यांचे आजूबाजूचे सगळे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत। मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यातले हे आरोप प्रत्यारोप। मनोज जरांगेंच्या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीनं गेल्या काही महिन्यांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळतोय। जरांगेंच्या सभा, त्या विरोधात ओबीसींचे एल्गार मेळावे आणि त्यातून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे आधीच महाराष्ट्रातलं वातावरण तापलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांनी सल्ला देऊनही जरांगे पाटील आणि भुजबळांमधलं वाकयुद्ध काही थांबत नाहीये। आता तर यात थेट हत्यारांवरून दोघांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। तर त्यांचे आजूबाजूचे सगळे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, बेकार पिस्तूलवाले सगळ्यांना माहिती आहे। परवाच्या दिवशी बातमी आली होती, 200 बेकायदा पिस्तुलांची जी आयात जालनामध्ये झालेली आहे। हीच मंडळी जवळ असली तर मग ते काय शिकणार? भुजबळांनी जरांगे पिस्तूलवाले घेऊन फिरत असल्याचा आरोप केल्यानंतर जरांगे तरी कसे शांत राहणार? आधीच भुजबळांवर तोंडसूक घेणाऱ्या जरांगेंनी आता भुजबळांच्या सुसंस्कृतपणावरच घणाघात केलाय। तुमची संस्कृती काय? कोयत्याच्या, कुऱ्हाडीच्या, काठ्याच्या, पाय तोडण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आणि आमची संस्कृती कशाला काढता? तुमचं तुम्ही बघा ना, धोरण आमचं आम्ही बघतो काय आहे ती। छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये कोयता, कुऱ्हाड आणि पिस्तुलांवरनं जुंपल्याचं दिसतंय। आरक्षणावरनं सुरू झालेला हा संघर्ष आता थेट हत्यारांवर आल्यानं वेळीच याला आवर घालण्याची गरज आहे। त्यामुळे आता कोण सबुरी घेतं आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र संपतं की पुढेही असंच सुरू राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राम मंदिराच्या मुद्द्यावरनं उबाठा गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। जे बाबरीचं घुमट पडताच पळून गेले ते आता छाताडाची भाषा करतायत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तसंच जेव्हा अयोध्येची लढाई सुरू होती तेव्हा हे व्हीआयपी भक्त आमचा संबंध नाही म्हणून